10 मोटरसाइकिल के साथ 3 शातिर चोर को बोरीवली पुलिस ने किया गिरफ्तार। ए फ्लैट समाचार विस्तार से। मुंबई की बोरीवली पुलिस ने 3 ऐसे शातिर चोरों को गिरफ्तार किया है, जिसके ऊपर मुंबई, ठाणे, पालघर में 36 के लगभग चोरी और ठगी के मामले दर्ज हैं, जिनके पास से 10 बाइक और स्कूटी बरामद की गई है, जिसकी कीमत लगभग 5,35,000 रुपये बताई जा रही है। 17 फरवरी की रात बोरीवली पुलिस स्टेशन की डिटेक्शन टीम के अधिकारी पुलिस उप निरीक्षक इंद्रजीत पाटिल की निगरानी में गश्त कर रहे थे। पुलिस की टीम को रात 3 बजे के आसपास 3 आरोपी चोरी करने के इरादे से घूमते दिखाई दिए। पुलिस ने तीनों से पूछताछ करने की कोशिश की तो तीनों भागने लगे, जिसमें पुलिस ने मिलिंद मनोहर सावंत, अरविंद राजेंद्र गडकरी को पकड़ किया और यश दीपक कोठारी मौके से फरार हो गया। दोनों आरोपियों की पड़ताल के बाद पुलिस ने फरार आरोपी यश दीपक कोठारी को 22 फरवरी को गिरफ्तार कर लिया। गिरफ्तार दोनों आरोपी मिलिंद और अरविंद कांदीवली पश्चिम रेणुका नगर के रहने वाले हैं। मिलिंद मनोहर सावंत के ऊपर 19 चोरी के मामले दर्ज है। अरविंद राजेंद्र गडकरी के खिलाफ 3 मामले और यश दीपक कोठारी के ऊपर 14 मामले चोरी के दर्ज है। इन तीनों आरोपियों के पास से कुरार, दिंडशी, वाकोला, बोरीवली, कस्तूरबा, MIDC, विक्रोली पुलिस स्टेशन के 10 चोरी के मोटरसाइकिल बरामद किया गया है। बाइट, नामदेव जाधव, पुलिस निरीक्षक, बोरीवली पुलिस स्टेशन। बोरीवली पोलिसांनी एक केस सॉल्व केला आहे, ज्यामध्ये 3 आरोपीला अटक केली आहे, 10 बाईक रिकवर केल्या आहे। काय प्रकरण आहे त्यामध्ये? असं प्रकरण आहे की दिनांक 17/2/24 रोजी संध्याकाळी गुन्हे प्रगटीकरणचे पोलीस उपनिरीक्षक इंद्रजीत पाटील व त्यांची टीम हवालदार शेख, बहिरम, जाधव, PC भोये आणि फर्दे हे आमच्या हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना त्यांना संशयित जे की त्यांच्याकडे घरफोडीचं साहित्य होते असे 2 आरोपी प्रथमतः मिळाले। त्यांचे नाव मिलिंद मनोहर सावंत, यश दीपक कोठारी हे ताब्यात मिळाल्यानंतर त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्याकडे त्यांचा साथीदार अरविंद राजेंद्र गडकरी हे नाव निष्पन्न झाले। हे यांच्यावर घरफोडी आणि इतर गुन्हे आहेत, घरफोडी आणि चोरीसारखे गुन्हे आहेत। त्याच्यापैकी मिलिंद मनोहर सावंत याच्यावर 17 गुन्हे आहेत, यश दीपक कोठारीवर 14 गुन्हे आहेत, अरविंद राजेंद्र गडकरी याच्यावर 3 गुन्हे आहेत आणि हे अभिलेखावरील गुन्हेगार आहेत, सराईत गुन्हेगार आहेत। त्यांना मी अरेस्ट केलं। त्याच्यानंतर तपासामध्ये त्यांच्याकडून आपण 10 मोटरसायकल रिकवर केलेल्या आहेत। आरोपीचे बॅकग्राऊंड काय आहे, त्याच्यामध्ये कुठे कुठे हे आरोपी क्राईम केला आहे? त्यांनी बोरिवली पोलीस ठाणे अंतर्गत क्राईम केलेला, त्याचबरोबर कुरार, वाकोला, विक्रोळी, MIDC या ठिकाणी त्यांनी हे क्राईम केलेले आहेत। हे जे आरोपी आहेत ते कशासाठी बाईकची चोरी करणार आणि काय करतात? चोरी करण्यामागे उद्देश हाच असतो की त्यांचं फक्त स्वतःच ते विकून ते किंवा हे करून त्याचे विल्हेवाट लावून स्वतःचा परिवाराचा उदरनिर्वाह करणे हा त्यांचा उद्देश।